श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा संदेश मध्येच बंद करू नका, कारण आज स्वामी समर्थ तुमच्यापैकी कोणाला तरी एक असा संकेत देणार आहेत जो कदाचित तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. जर सध्या तुमच्या मनात चिंता असेल, प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, घरात सतत अडचणी येत असतील किंवा मनातून सारखं वाटत असेल, स्वामी आता माझं काय होणार, तर हा व्हिडिओ शेवटच्या क्षणापर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी स्वामींचा एक असा संदेश सांगणार आहे जो अनेक भक्तांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरला आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एकच विनंती करतो, हा संदेश मध्येच सोडू नका, कारण आज जे शब्द तुम्ही ऐकणार आहात ते कदाचित तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतात. कधीकधी आपल्याला असं वाटतं की स्वामी माझं ऐकतच नाहीत, मी रोज नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, पण माझ्या आयुष्यातील संकट कमी का होत नाहीत. तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल ना? जर उत्तर हो असेल तर आजचा हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. आज सकाळी उठल्यापासून तुमच्या मनात कोणती ना कोणती चिंता सुरू आहे. घरातील समस्या, पैशांची अडचण, नोकरी, व्यवसाय, आरोग्य किंवा नात्यांमधील तणाव. पण या सगळ्यात एक गोष्ट तुम्ही विसरत आहात. स्वामी शांत आहेत, पण निष्क्रिय नाहीत. ते प्रत्येक क्षणी तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. जसं एक आई आपल्या बाळाला चालायला शिकवते, कधी हात धरते तर कधी थोडं दूर उभी राहते, कारण तिला माहिती असतं की हे बाळ स्वतः चालायला शिकणार आहे. तसंच स्वामीही आपल्या भक्ताला प्रत्येक संकटातून मजबूत बनवत असतात. आज तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते शिक्षा नाही, ती स्वामींची तयारी आहे. मोठा आनंद मिळण्यापूर्वी मोठी परीक्षा द्यावी लागते. आणि लक्षात ठेवा, ज्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते त्याची परीक्षा देखील विशेष असते. म्हणून आजपासून रडणं बंद करा, तक्रार करणं बंद करा आणि एकच वाक्य मनात ठेवा, स्वामी माझ्यासोबत आहेत, त्यामुळे माझं काहीही वाईट होणार नाही. भक्तांनो, कधीकधी रात्री सगळे झोपलेले असतात, पण एक माणूस मात्र शांतपणे जागा असतो. त्याच्या डोळ्यात अश्रू असतात, ओठांवर हसू असतं, पण मनात वादळ सुरू असतं. तो विचार करतो, मी इतकी मेहनत करतो तरी माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? जर तुमच्याही आयुष्यात असा काळ चालू असेल तर आज स्वामी तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहे, बाळा, प्रत्येक अश्रू मी पाहतो आहे, प्रत्येक वेदना मला जाणवते. तू एकटाच लढतो आहेस असं तुला वाटतं, पण प्रत्येक पावलावर मी तुझ्यासोबत चालत आहे. भक्तांनो, आपण अनेकदा देवाकडे मागतो, स्वामी माझं संकट दूर करा, पण स्वामी आधी आपल्याला मजबूत बनवतात, कारण कमकुवत मनाला मोठं सुख पेलता येत नाही. लक्षात ठेवा, आज जे तुम्हाला नकार मिळत आहेत ते उद्याच्या मोठ्या होकाराची तयारी आहे. आज जी दारं बंद होत आहेत त्यापेक्षा मोठं दार स्वामी तुमच्यासाठी उघडणार आहेत. फक्त घाई करू नका, निराश होऊ नका, आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. कधी कधी उत्तर उशिरा मिळतं, पण स्वामींचा न्याय कधीही उशिरा होत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक अपयश, प्रत्येक दुःख तुम्हाला तुमच्या योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठीच आलेलं आहे. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, काळजी नाही, तक्रार नाही, फक्त श्रद्धा आणि स्वामींचं नाम मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, गेल्या काही दिवसांत तुमच्या आयुष्यात काही विचित्र गोष्टी घडल्या आहेत का? वारंवार एकच विचार मनात येतोय का? कोणतंही काम सुरू करण्याआधी मन घाबरतंय का? किंवा खूप प्रयत्न करूनही यश हातातून निसटतंय का? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असेल तर हा योगायोग नाही, स्वामी तुम्हाला काहीतरी शिकवू इच्छित आहेत. कारण कधीकधी स्वामी आपल्याला आपण मागतो ते देत नाहीत, कारण त्यांच्याकडे त्यापेक्षाही मोठं आणि सुंदर काहीतरी आपल्यासाठी राखून ठेवलेलं असतं. आपण मात्र अधीर होतो आणि म्हणतो, स्वामी माझ्याच वाट्याला इतका उशीर का? पण भक्तांनो, झाड लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी फळ मिळत नाही. बीजाला आधी मातीमध्ये शांत राहावं लागतं, अंधार सहन करावा लागतो, पाऊस, वारा, ऊन सहन करावं लागतं, तेव्हाच एक दिवस ते मोठं वृक्ष बनतं. तसंच आज तुमच्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुम्हाला घडवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा ठेव, संयम ठेव, योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक बंद दरवाजा मी स्वतः उघडेन. म्हणून आज एक वचन द्या, कितीही संकटं आली, लोकांनी साथ सोडली, जगाने हसले, तरीही मी स्वामींचा हात कधीही सोडणार नाही. कारण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो त्याला हरवण्याची ताकद कोणातच नसते. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त डोळे बंद करा आणि मनापासून 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर तुमच्या मनातील प्रत्येक चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. विश्वास ठेवा, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा,
पण स्वामी तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडवतील की तुम्ही स्वतः म्हणाल, उशीर झाला, पण तुम्ही जे दिलंत ते मेरे अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठं होतं. आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी त्यापेक्षा नेहमीच मोठे असतात. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू, तुमच्या मनातील प्रत्येक वेदना आणि तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज स्वामींपर्यंत नक्की पोहोचतो. म्हणून आजपासून काळजी सोडा, विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट फक्त एका नामाने करा, श्री स्वामी समर्थ. आता कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ असे लिहा. मी आणि या चॅनलवरील हजारो स्वामी भक्त तुमच्यासाठी प्रार्थना करू. हा संदेश एखाद्या दुःखी व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या आयुष्यात पुन्हा आशेचा दिवा पेटेल. पुन्हा भेटूया स्वामींच्या आणखी एका दिव्य संदेशासह. श्री स्वामी समर्थ.